नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। नाना पटोले यांच्या विरोधात पन्हाळा तालुका कोडोली येथे भाजपा युवा मोर्चाकडून तीव्र आंदोलन। महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सामान्य ओबीसी कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतल्यामुळे ओबीसी समाजाच्या भावना तीव्र पद्धतीने दुखावल्या गेल्या आहेत। या गोष्टीचा करावा तेवढा निषेध थोडाच आहे। त्यामुळे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटीलजी, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ तसेच युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष राहुलजी लोणीकर यांच्या सूचनेनुसार आज दिनांक 19 जून 2024 रोजी भारतीय जनता युवा मोर्चा पन्हाळा तालुका तसेच भाजपा कोडोली शहर व महिला मोर्चा यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक कोडोली येथे नाना पटोले यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली। या आंदोलनामध्ये भाजप युवा मोर्चा पन्हाळा तालुका अध्यक्ष ओंकार बोरांडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अजिंक्य पाटील भैया, शहराध्यक्ष महेश जाधव, युवा मोर्चा युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत बुगले, जिल्हा सरचिटणीस रविराज गाताडे, युवा शहराध्यक्ष राजदीप सावंत, युवा पदाधिकारी आकाश पवार, अभिषेक साळुंके, रोहन साळुंके, कोडोली शहर महिला मोर्चा प्रमुख वर्षाताई हर्षे तसेच विजय हर्षे, कामगार आघाडी प्रमुख महेश वरवंटे, अभिजित चव्हाण तसेच इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। वारणानगरहून राजेंद्र पाटील। काल अकोला जिल्ह्यामधील वाडेगाव या गावामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी समाजाच्या व्यक्तीकडून स्वतःचे पाय धुवून घेतले आणि यामुळे ओबीसी समाजाचा अपमान केलेला आहे आणि या अपमानाबद्दल आज भारतीय जनता पार्टी कोडोली शहर तसेच युवा मोर्चा पन्हाळा तालुका आणि महिला मोर्चा यांच्यातर्फे आज आंदोलन करण्यात येत आहे। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा।